मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील. आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे. पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय. म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा, अगदी वाराणसी बिराणसी, त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं. तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात. तर हे सगळं एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत.